बघा आपण काही समीकरणं सोडून पाहणार आहोत. समोर लक्ष द्या. छेद 4. 4ने 4ला भागलं, उत्तर किती येतं? 1. म्हणजे इकडे फक्त एक x राहील. बरोबर. 52ला आपण 4ने भागलं, भागता येत आहे? सांगा बघूया. 13. म्हणजे x चे उत्तर किती आलं? झालं का लिहून? चला प्रश्न लिहून घ्या. प्रश्न सोपाही आहे, पटकन सोडवा. सर माझं झालं. बघू काय देऊ लावले ते. छान. शांत राहा सर्वांनी. उद्या आपण भूमितीचा धडा सुरू करणार आहोत. त्यासाठी सर्वांनी येताना कंपास पेटी घेऊन यायची आहे. जे कंपास पेटी आणणार नाहीत त्यांना आपण दरवाजाच्या बाहेर उभा करणार आहोत. त्यामुळे उद्या सर्वांनी येताना कंपास पेटी घेऊन या. समजलं? आई आई अगं तायडे, बघ ना काय होत असेल तर. मी देईन दोन पुढच्या महिन्यात पैसे. सध्या यांचं काम पण सुटलं आहे ना. हे बघते छोटी मोठी कामं उचलतात आहेत. अच्छा चल, मी करते तुला नंतर कॉल. युवराज आला आहे, तुला नक्की सांग काय ते पैशांचं. ओके, करते मी तुला कॉल. आई आई बोल आई बोल. अरे ते काम होतं. आई ते शाळेत सरांनी कंपास पेटी मागितली आहे. अच्छा, जा की मग घेऊन. एवढ्या पेट्या पडल्यात माळ्यावर. अगं कोणतीही पेटी कशी चालेल, कंपास पेटी हवी आहे. कंपास पेटी ते काय असतं? अगं ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या पट्ट्या, सिस पेन्सिल वगैरे वगैरे गोष्टी असतात ना ती. जा की मग घेऊन. मी कुठं काय बोलली? अगं आई तीच तर नाही आपल्याकडे. मग घेऊ पुढच्या महिन्यात. पुढच्या महिन्यात? पण आई उद्या हवं आहे ग. नाही जमणार. आई मी एकदा बाबांना विचारून बघू का? सांगितलं ना एकदा पुढच्या महिन्यात बघू म्हणून. जा तोंड का घेऊन ये.
बाबा हम्म, बाबा हम्म. ओ बाबा अरे बोल की केव्हापासून बाबा बाबा लावलंय. मला उद्या शाळेत सरांनी कंपास पेटी मागितली आहे. कंपास पेटी. बरं मग. मग काही नाही, मला ती पेटी हवी होती. जर नाही आणली तर सर मला ओरडतील आणि शिक्षा देतील. तुमच्या शाळेला काय दुसरं काम नाही काय रे? जेव्हा बघावं तेव्हा हे आणा ते आणा. आपल्याकडे काय पैशाचं झाड लागलेलं आहे. बरं थांब इकडे ये. ते पुढच्या महिन्यात आपण तुझी काय ती कंपास पेटी आहे ना ती पुढच्या महिन्यात घेऊया. हो. बरं चल पळ, दिवाळीची परीक्षा येते ना, अभ्यासाला बस. काय मग मुलांनो, कोणी कोणी कंपास पेटी नाही आणली? सर मी नाही आणली. का नाही आणली? सर ती जरा विसरलो. हा विसरला? असं कसं विसरला? जेवायला तर विसरत नसशील. सॉरी सर. सॉरी विरी काय नाही, कोंबड्या बन चल, हीच तुझी शिक्षा. ओके सर. काय करतोय शिवराज? पागल आहेस काय बाई, असं कोण घाबरवत? मला तर तुला घाबरवायला खूप मजा आली, पण तू इथे काय करतोय? माझं सोड, पण तू इथे काय करतेस? अरे खूप मोठी गंमत आहे. अच्छा, मग ठेवती तुलाच. पण तुझं उद्याचं काय ठरलं? काय उद्याचं? अरे उद्या शाळेत कंपास पेटी आणायला सांगितले ना सरांनी. हो लक्षात आहे माझ्या, पण तू घेतलास का? आधी तू सांग, मग मी सांगते. मी नाही नेणार आहे. आई बाबांना विचारलं होतं तर ते बोलतात पुढच्या महिन्यात देऊ. पण उद्याच्या शिक्षेचं काय? अच्छा, म्हणून तू इथे एकटा बसलायस का? नाही ग, आता सध्या दिवाळीचा अभ्यास करत बसलोय. माझं पण तसंच आहे रे. मी पण घरी विचारलं की मला कंपास पेटी हवी म्हणून, पण जसं तुला नाही बोलले तसं मला पण नाही बोलले. अच्छा, म्हणजे तू पण नाही नेणार आहे? नाही. वेडपट. कुठे चालली? चल उद्या भेटू. चालेल, ओके ओके. अरे कॉक कॉक नसतरी करायचं. मग काय करायचं असतं? तोंड बंद करून खेळायचं असतं. तूच तोंड बंद ठेव. नमस्ते, बसा. धडा सुरू करण्यापूर्वी काल आपण एक सूचना दिली होती, सगळ्यांच्या लक्षात आहे ना? मला वाटतं सर्वांनी कंपास पेटी आणली असेल. ज्यांनी आणलेली नाही त्यांनी गुपचूप आपल्या आपल्या जागेवरती उभा राहायचं आहे.
कोणी गेलं हे? शमू, या मनीषने तुझी पेटी तोडली. ए, मी नाही तोडली. हड. ए, मी बघितलं होतं. तू शमूकडे तिची कंपास पेटी मागितलेलीस, तिने नाही दिला म्हणून तुम्ही तोडलीस. ए, खरंच नाही मी केलं, शपथ. ए शमू, तुला काय वाटतं मी खोटं बोलतोय का? तुला माहिती तू काय केलंयस? मला शिक्षा नको मिळालं म्हणून आजीने आणून दिली होती. अगं मी खरंच काय नाही केलं. मी कशाला तोडू तुझी पेटी? तुला माहितीत ना मला आई बाबा नाही आहेत. तिने खूप कष्टाने पेटी आणली होती माझ्यासाठी. तुला याला हात लावायची काहीच गरज नव्हती. शांत हो शमू. मी का तोडून तुझी पेटी? हवंय तर मी तुला नवीन आणून देईन. म्हणजे तूच तोडलीस ना? अगं समू थांब. ओळखलत का मला? अरे ओळखलत का मला? मी नजर. अरे ओळख. अरे चंद्र साईडला ठेवा आणि हे घे. तुझी इतकी हिंमत, तू मला नाही बोललास? शिपायांनो पकडा याला. अरे थांबा थांबा थांबा, त्याची ऍक्टिंग करून दाखवू काय? अरे तुला काय सगळ्यांनी मग कसं दिसते? ही तर पेप्सी पी. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं तुमची कंपास पेटी किती रुपयाची असेल? माहित नाही, पण मी काल पप्पांना विचारलेलं, पण त्यांनी काय सांगितलं नाही. अरे पेटीच्या मागे लिहिलेलं असतं. अरे हा रे. अरे इथं काहीच लिहिलेलं नाहीये. अरे हा रे. तरी काय वाटतं तुम्हाला कितीची असेल? मला तर वाटतं कदाचित 10 रुपयाची असेल. 10ची नसेल, 20ची असेल. ए शांत हो, 10ची नाही, 20ची नाही, 30ची असेल. हा स्कॉलर आहे, याला माहिती आहे. हा स्कॉलर आहे, याला सगळं माहित असतं. 30ची असेल, 30ची असेल. तू रजा दमलास वाटतं आज खूप. बघू रे काय वजन येतं तुझ्या बागेत. काय रे ससा आहे का? अगं आजी, तो मॅप उलटा पकडलायस. अच्छा असं काय. बरं आजचा दिवस कसा होता तुझा? नको विचारूस. आता काय करून आलास? अगं आज सरांनी शाळेत कंपास पेटी आणायला सांगितली होती. काल मी आई बाबांना सुद्धा विचारलेलं, पण ते नाही म्हणाले. अच्छा, तरी तुझा बाप काल चिडचिड करत होता का? काल मग मला शमू भेटली आणि मग तिने मला सांगितलं की तिच्याकडे पण पेटी नाही आहे. तर मी खुश झालो. तर मी एकट्याने आणली नसती तर सगळे माझ्यावर हसले असते, म्हणून मी घाबरलो होतो. आणि आज जेव्हा सरांनी सांगितलं ज्यांनी आणली नाही आहे त्यांनी उभे राहा, तर फक्त मी उभा राहिलो होतो. बघतोय तर शमू बसली होती आणि तितक्यात तिने तिची कंपास पेटी टेबलवर ठेवली. अरे बापरे, तिने असं केलं? हां, मग मी नाही आणला म्हणून. सरांनी मला वर्गाबाहेर उभं केलं आणि सगळी मुलं माझ्यावर हसत होती, म्हणून मला खूप राग आला आणि रागात येऊन मी तिची कंपास पेटी तोडली आणि नाव दुसऱ्याचं घेतलं. कोणाचं घेतलंस आणि कशाला? अगं तो खालच्या वाडीतला मनीष, त्याचं घेतलं. तो सतत सगळ्यांकडे त्यांच्या गोष्टी मागतो आणि ते त्याला देत नाहीत. म्हणून मी सामूला सांगितलं असं की तू त्याला पेटी दाखवली नाही म्हणून त्याने तोडली. आणि तिने ऐकलं पण तुझं? आत्ता खूप वाईट वाटतंय. मी चुकीचं केलं. तुला तुझी चूक समजली ना? हो. कितीला येते रे ती पेटी? 30 रुपये.
हे घे बाबा 10 रुपये. पण आई बाकीचे पैसे? ते बाबा तुझे तू बघ. काय नाही. दादा ते काम भेटू शकतं का? काय रे दादा कितीला दिलेस? नाही समजते नाही समजते नाही समजते मला नाही समजते. हे कितीला आहे ते कितीला आहे? अरे दाद्या नाही समजते रे मला. 5 रुपयाला हे 10 हे वाले हे वाले 10 रुपयाला. आणि हे 20. हे 20 ला. तुला कंदील घ्यायचे असतील तर हे वाले होममेड आहेत 50. बघू. आणि हे बाकीचे 30 रुपये. बरं बरं बरं. अरे रात जा रे याच्यासोबत. एकदा त्याला बोलता येत नाही, कोणीतरी दुसरं फसवून जाईल. कुठे तिकडे जातोस? बरं हे दे मला. हे 10चे दे आणि 2 20चे दे. हा हे दे. कंदील तो गुलाबी दे मला. गुलाबी गुलाबी दे. बरं असू दे सोड. कंदील नको देऊ सत्ता. मला दिवे दे दादा. झाले किती झाले दादा? किती बोलतोय? 30 रुपये 30. हे दर 50. ठेव 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 सुट्टे. अरे ठेव सुट्टे. म्हणजे मी थांबू?
कोणी आहे का? काय पाहिजे तुला? एक कंपास पेटी द्या. कंपास पेटी. हां. हे, काका किती रुपये झाले? ते 150 रुपये. किती? 150? आता काय करायचं? आता काय नाही करायचं, उद्या शाळेत जा आणि त्या दोघांची माफी माग. माफी मागितल्याने माणूस काय छोटा होत नाही, समजले तुला? नमस्ते, बसा. युवराज, बसा. मी येऊन 1 मिनिट झाला. आत्ता उभं राहायची गरज नाही, बसा. ऐका सर्वांनी, आपल्या प्रिन्सिपल मॅडमने 5 दिवसानंतर गणितची एक स्पर्धा आयोजित करण्याचं ठरवलेलं आहे. या स्पर्धेमध्ये सर्वांनी भाग घ्यायचा आहे. या स्पर्धेसाठी पहिलं बक्षीस असणार आहे शैक्षणिक किट तुम्हाला मिळेल. दुसरं बक्षीस ही लेदरची डायरी असेल आणि तिसरं बक्षीस हे कंपास पेटी असेल. ज्यांना कुणाला ह्या बक्षिसं मिळवायचे असतील त्या सर्वांनी या स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा आहे. समजलं? सर्वांना नमस्कार. काल आपल्या गणितची जी स्पर्धा झाली त्याच्या बक्षीस वितरणासाठी आपल्या शाळेच्या प्रिन्सिपल श्रीमती नागिले मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत. तसेच आपले सर नांदुरकर सर उपस्थित आहेत. तसेच तुम्हाला बक्षीस वितरणामध्ये आपल्याकडे गेस्ट उपस्थित आहेत, पाटील मॅडम उपस्थित आहेत. या सर्वांचं मी तुमच्या सर्वांच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो आणि मी त्यांना विनंती करतो की आपण बसून घ्या. काल आपली जी गणितची स्पर्धा पार पडली, या स्पर्धेमध्ये तुम्ही खूप छान पद्धतीनं सहभागी झालात. त्याबद्दल तुमच्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन. म्हणजे जेवढी आम्हाला अपेक्षा होती त्या अपेक्षापेक्षा सुद्धा खूप छान पद्धतीनं तुम्ही प्रतिसाद दिलात. आजच्या या स्पर्धेचा निकाल आपल्या हाती आहे. या स्पर्धेचा तृतीय क्रमांक आहे मनीष जावडेकर. या स्पर्धेचा द्वितीय क्रमांक आहे जय आयरे. आणि या गणित स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक आलेला आहे युवराज गांधी.
काय हे? खरं तर तुला कंपास पेटी द्यायची होती, पण काय माहिती कसं तो मनीष जिंकला. पण हे घे, हे मी जिंकलोय. कारण तुझी पेटी मीच तोडलेली आणि नाव मनीषवर टाकलं. त्या दिवशी एकत्र कंपास पेटी नाही घेऊन जायची ठरवली ना आपण. जेव्हा सरांनी वर्गात विचारलं तेव्हा मीच एकटा उभा राहिलो. तुझ्याकडे बघितलं तर तू आधीच आणली होतीस. मग जेव्हा मला बाहेर शिक्षा द्यायला उभं केलं होतं तेव्हा मला भरपूर राग आला. म्हणून मी तुझी कंपास पेटी तोडली आणि नाव मनीषवर टाकलं. पण मग मला नंतर खूप वाईट वाटलं की जेव्हा मी आजीला सांगितलेलं तेव्हा तीच बोलली की तुझी माफी मागायला. मी जे सांगतोय ते ऐकून तुला हसायला काय येत आहे? म्हणजे तू मला माफ केलंस?